आणि म्हणून तुम्हाला मत कोणी दिला नाही, नगरपालिकेला, नगरपंचायतीला, महानगरपालिकेला, जिल्हा परिषदेला, पंचायत समितीला कुणी मत दिला नाही म्हणून मी जोरदोरानं सांगाल. मामा, आतला आवाज जरा विचारा. इतके वर्ष तुम्ही आम्ही सगळेच राजकारणामध्ये आहोत. अरे काय हे मतामागं पैसे तुम्ही वाटप चालवलं, हे काय चालवलं आहे काय? पर मतामागं तुम्ही वाटप काय चालवता, काय चाललंय ह्याचं बुमरँग होणार आहे. आम्ही काँग्रेसला शिव्या देत होतो त्या काळात, भाजप आणि शिवसेना आम्ही एकत्र होतो. पर मताला पैसे, आता तर त्याच्या पुढचा फंडा, ईव्हीएम संपलं, मतचोरी मतदारातली कमी जास्त करणं हा विषय संपला. आता मताला पैसे वाटणं संपलं. आता तुम्ही समोरचा उभा राहिलेला उमेदवारच मागे घ्यायला लावता, बिनविरोध करता. अरे करताय काय या लोकशाहीचं? त्या मताला काय किंमत राहणार आहे की नाही? जर मतदानानं जर एखादा सदस्य निवडून आला नाही तर त्याच्या भागातला जो कोणी मतदार असेल किंवा नागरिक असेल तो त्याच्या दरवाज्यात कुठल्या तोंडानं जाणार? त्याला कुठल्या तोंडानं जा विचारणार की माझं तू काम केलंच नाही, मी तुला निवडून दिलाय, माझं मत दिलंय, माझ्या गावाचं काम केलंच नाही? तो सरळ सांगितलंय चल तुझं मत घेऊन मी काही निवडून नाही आलो. तो बिनविरोध आला ना. 1952 साली देशाच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. 2026 पर्यंत फक्त 52 लोक बिनविरोध निवडून आले. पण एकट्या परवाच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही 68 लोकांना बिनविरोध निवडून आणलं. अरे संविधान तुम्हाला काय मान्य आहे की नाही? घटना तुम्हाला काय मान्य आहे की नाही? लोकशाही तुम्हाला काय मान्य आहे की नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचे राष्ट्रपती असतील नाही तर माननीय पंतप्रधान महोदय असतील, हे मतदान केंद्रावर जेव्हा जातात तेव्हा त्यांना सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार आहे. आणि माझ्यासारखा तुमच्यासारखा सामान्य माणूस जेव्हा मतदान केंद्रावर जातो त्याला सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार आहे. एवढं त्या मताचं मोल आणि महत्त्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 74 वर्षापूर्वी ठरवून ठेवलेलं आहे. कुठल्या दिशेनं आम्ही राज्य घेऊन जातोय, कुठल्या दिशेनं आम्ही या ठिकाणी आमचा देश घेऊन जातोय. आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की शेवटी हा लोकशाहीचं पावित्र्य जपा.